शेवटी जे नाही व्हायला पाहिजे होतं तेच झालं. कसं काय सोलापूर का शिरोळीचं काम करून आम्ही आलतो शिरोळ मध्ये आल्याला का नाही पहिले मंडळाच्या गणपती पैसे गेलो दर्शन घेतलो. बरोबर 3 वाजले होते अजून का नाही काम चालू काम असतं का नाही आपण वरती जाऊन बसावं म्हणलं. योगा विषय म्हणलं असं नीट नाही गेला का नाही हेडशॉट लागतं बघा फाटतं का नाही कसं ओल्ड इज गोल्ड हो. एक फॅन नव्हता पण काय तिथं गरम होत नव्हता आम्हाला आणि विशाल म्हणजे नीट निवांत पडला होता. गाडी रिटर्न घेऊन नाही ट्रॉली पैसे लावलो झटकी पट लावायचं म्हणलं एलप काढलं का नाही एवढंच का नाही काय आमच्या पैसे समोसा एवढा मोठा समोसा बघून तो पोटच भरलं सगळं ठेवून लागले की इकडे सगळेजण खायला. पहिले तर काय झटकीपट आपला साऊंड लावून घेतला. साऊंड कुठला आहे आता काय नाही ते स्कूट बिल्ला झाला. मंडळाने सांगितले की बाबा इथे आवाज थटते लाइटिंग काढा. मंडळाचे पोरं काय केलं नाही मग म्हणलं आपल्या आपण का नाही ताडपदरी टाकून कारण की पाऊस कधी पण पडू शकतो. मी बोलवलं आणि पाऊस आला नाही असं होतंय का बोललो ना आला बघा टाकू पण दिला नाही. जिथं जाईल तिथं का नाही आपल्याला मंडळामधले नमुने हुडकत असतो मी त्यातलाच एक नमुना मला भेटला बघा की तुम्ही पण. मंडळाने माझ्या काना कोपऱ्यापासून विनंती आहे की ह्याला का नाही मंडळाकडून कुठला तर पुरस्कार द्या. मिशने पहिले तर चालू केला मग त्यांना सगळी सिटिंग लावून घेतलं आता काही सुट्टी द्यायची नाही म्हणजे जेव्हा त्यांनी स्वतः ऐकले मग तेव्हा म्हणले खरंच आवाज कमी मग त्यांना असं वाकडं केले. आता ऐका तुम्ही पण क्वालिटी साऊंड पण आपल्या मिसाईलची. लगेच मंडळ म्हणले ठोके एकदम ओके लगेच लिंबू मिरची कोल्हापुरी पैठण बांधून सज्ज की साऊंड पण का नाही वेगळाच टेक्चर होता. शार्पे वगैरे नसून का नाही सगळे फोक्स होते. समोर गेल्यावर का नाही आपले भाऊ लोक पण भेटले. आज का नाही वाजवायला डीजे विराज सातारा आणि डीजे विशाल मुरुड उगाच म्हणत ना भाऊ लोकलच्या गर्दीत ब्रँडचा ठोका. वाकडा तिकडा नुसतं धिंगाणा सुट्टी नाही. खरोखर म्हणजे का नाही मला मंडळाचं काय आवडलं तर गणपती बाप्पासनी केलेलं डेकोरेशन बघताशनेच का नाही आत्मा शांत हो. विशालला का नाही 2-4 हाका मारलो तर निनी लपून बस लागलं रे तुला पण पुरीचं नाद लागलं म्हणलं. साऊंड का नाही बंद झाल्यावर गणपती बाप्पांची आरती करण्यात आली. 12-20 वाजले होते ना आता आम्ही घ्यालतो सगळं. मला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो तेवढं नक्की करा.